आता सिंगल मधलंच घेतो डे वाल्याच, कारण ह्या डे नाईट होत्या. पण ठीक आहे, मला हा सिंगल कलर हवा, त्याच्या तिघांपैकी चॉईस करतो. पैसे भरपूर नाही. हो, हा एक बघितलाय आणि हा एक सेम बघितलाय ना, त्याच्यामध्ये फक्त कलरचा डिफरन्स आहे. तू मला एक घेऊन दे जॅकेट तुझ्याकडून. तू काय दिलंस मला एवढीच? नाही ते नको, ते आता नवीन ट्रिपला रे तुझ्याकडून स्पॉन्सर. माझ्याकडनं मी तुला काय नाही देऊ शकत. बघू देशमुख. काय प्राइस आहे? 5200. बाकी आम्ही फायनली हे सगळं आता घेतलंय. तर कोणी व्हिडिओ बघून आला तर काय डिस्काउंट वगैरे? तुम्ही प्रथमेश पाटील यांचा व्हिडिओ बघा आणि या जय महाराष्ट्र आपण आपल्या लोकांसाठी बेस्ट डील देणार आहे. चलो, गुड मॉर्निंग. मस्त एकदम ऑरेंज साइड आणि पूर्ण फॉग आलाय बघा. अरे यार, कावळ्याने आहे ना सकाळ सकाळी जाम घाई घेतलंय. बेकार बेकार एकदम. कुठं गेले हे बघा, आहे ना, हे बघा किती सगळे जण आहेत. यांचा आवाज जास्त येतो किती कट केला तरी. शांत बसत नाही 2 मिनिटं. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात झाली. तर आता कसं आहे, 2-3 दिवस गॅप होती थोडीशी, कारण काय झालं, फेस्टिवल झालं, त्याच्यानंतर एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर काय झालं, 2-3 दिवस सगळं एडिटिंगचं काम चालू होतं. ते प्री वेडिंगचं जे हातातलं काम चालू होतं ते पूर्ण कम्प्लीट केलं, फायनल केलं, काल देऊन टाकलं क्लायंटला. त्याच्यानंतर आज चाललोय कुठे, तर आता चाललोय मुंबईला. तुम्हाला थंबनेल बघून अंदाज आला असेल, पण सांगतो, रायडिंग जॅकेट्स आहेत, नंतर इंटरकॉम आहे, त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, काही गोष्टी घेऊन पण यायच्यात. त्याच्यामुळे असं सगळं शेड्यूल आहे. तर आता काय करतोय काय नाही तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. आणि आता कसं जातोय मी, आता इथून मी नाहीतर मी गाडी घेऊन जातो, तर 12 दिवसांनंतर ट्रेननी प्रवास होणार आहे. तर आदित्याचा आहे उरणला. आता इथून मी जातो रेवसला जाऊन गाडी तिथे ठेवतो जेटीला. तिथून मग उरणवरून त्याला घेऊन ट्रेननी एक पहिलं कोपरखेडण्यामध्ये एक शॉप बघितलंय. कोपरखेडण्यात जायचं नाही, मग ठाण्याला जायचं. असे 2 शॉप आहेत, अजून पण आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये. बघूया कसं होतं, जिथं चांगले डील भेटेल ना तिथून घेऊन येऊया. तर आहे. आणि त्याचं तर बघूया संध्याकाळी जे ओटी नसेल ते येताना मग दोघंजण कुठली गोष्ट घेऊ नाही घेऊ ते पुढे आहे ते असेल. त्याच्यानंतर येताना सगळेजण दोघंजण येऊ सोबत. जर तो ओटी नसेल तर नाही, ओटी असेल ना तर तो जाईल. तर या कावळ्यांच्या आईच्या गावात रे बेकार बेकार आवाज करतो. तर चला आता हिला घेऊन निघू. बाकी पूजा वगैरे झाली, सगळं झालं, फ्रेश झालो, मस्त आटापलं, एकदम फुल एनर्जी. सकाळ सकाळी निघालो ना, एनर्जी लेवल पण मस्त हाय असते आणि पूर्ण दिवस पूर्ण एनर्जेटिक जातो. सकाळी वर्कआउट करून निघालो. चल जाऊया. चलो, हे बघा, हिला काय धुवायला मूर्त लागत नाही. आता आय थिंक उद्या सॅटर्डे, आता उद्या बघूया. आणि मेन कसं आहे माहिती आहे का, संध्याकाळी येऊन परत आहे कराटेचा क्लास, त्याच्यामुळे यायचं येऊ टाइमात, जास्त काय नाही, तेवढंच आहे आपलं सगळं आहे. ते काय आहे, संध्याकाळी 7चं आहे, तोपर्यंत आरामात येतोय. आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का, ट्रिपला जायच्या आधी तेवढा खर्च झाला ना हिशोबाच्या पलीकडे. म्हणजे मेन काय होता, आपला तो लॅपटॉप होता, त्याच्यामुळं त्याला सर्वात जास्त बजेट लागलाय. तेवढ्या पैशात 2 ट्रिप झाल्या लॅपटॉपच्या पैशामध्ये जवळपास. त्याच्यामुळे गडबडच आहे, कारण बाकीच्या वस्तू तर घेतल्याच, म्हणजे बॅग वगैरे हे ते तर, कारण ते हवंच होतं. कारण आता ज्या आता घेतल्यात ना ते 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, परत का टेन्शन नाही. घंटा लागला टॅन करत 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम परत कुठे पुढे जाऊ द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मेन लॅपटॉप आहे, कारण बाहेर गेल्यावर जर व्हिडिओ डेली नाही आला की तुम्हाला नाही कंटेंट बघायला भेटलं तर मतलबच नाही ना सगळं करून. गेल्या वर्षी मी कोकण रोड ट्रिप केली, व्हिडिओ घरी आल्यावर टाकल्या, काहीच फायदा नाही त्याचा. एवढे दिवस चॅनल पण बंद होतं, चॅनलला आपण गॅप टाकू शकत नाही. तर ते लॅपटॉप झाला, लॅपटॉपला तेवढंच बजेट लागेल ना खरंच. 2 ट्रिप झाले असे नाही. आता परत चालू रायडिंग जॅकेट घ्यायला, त्याच्यामुळे जायच्या आधी भरपूर खर्च झाला. आणि परत तिकडे जाणार 20 दिवसाची ट्रिप आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आणि गाडी घेऊन जाणार, ही गाडी म्हणजे आपली NS आहे, त्याची CBR आहे, 2 गाड्यांचं पेट्रोल आलं, भाडं आलं, मेन जेवण आलं. जेवणाला पैसे जास्त जातात, स्टे पण ठीक आहे, जेवणाला समजत नाही, 500-1000 तुकडं समजत ते, त्याच्यामुळे ठीक आहे. तरी आम्ही बरंचसं बजेटमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता काय गोप्रो घेतलाय नाही, इथून डायरेक्ट रेवर्सला जाऊया, गाडी ठेवू आणि मग तिथून कंटिन्यू करू. रेवर्सला पोहोचलो, गाडी लावली इथे. कारण कसं होतं, गाडी नेली पण असते, कारण गाडीचा काही विशेष नाही, गाडी नेली डायरेक्ट गेलो असतो. पण काय होतं माहिती का, मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं, गाडी जेव्हा ह्या असतात ना, त्यांचं इंजिन पाणी खाली असलं वरती असलं गाडी आपटते खालून. त्याच्यामुळे गाडी न्यायची रिक्स मी आतापर्यंत घेतली पण नाही, घेणार पण नाही. आणि गडबड होती, आणि खालून जर काऊल वगैरे असेल ना तर फुटलं तर म्हणून समजा, त्यांची काय ती जबाबदारी घेत नाही, ते डायरेक्ट सांगतात. जे काय असेल आपलं, म्हणजे स्कूटी वगैरे असेल ना तर काय प्रश्न येत नाही, आपलं जरासं काय फुटलं तरी ठीक आहे. पण
बाकीच्या मोस्ट ऑफ गाड्या बघा सगळ्या इथं उभ्या असतात आणि जास्त रेग्युलर जाणारे पब्लिक पण असतात. सकाळी सकाळी बस वगैरे पण भरपूर लागलेले असतात. नाही तेव्हा तो पायीवर चालू ना तर बस पण भेटत नाही. आता आहे तर लागलेली आहे, पटकन बसूया 10 मिनिटात पलीकडे मोजून. त्याच्यामुळे त्याला पण फोन केला तर तो बोलते आता मी कंपनीत निघालोय, तुला 4 फाट्याला भेटतो. मग ठीक आहे तू ये, नंतर साहिलच्या घरी जातो बोलते, आंघोळ करतो आणि मग जाऊया. ठीक आहे चालेल. म्हणजे तरी पण नाहीपर्यंत निघेपर्यंत 9-10 होतील तिकडे. पण ठीक आहे जाऊ, मोठीत बसू मस्त. आजचा प्रवास तुम्ही पण एन्जॉय करा. तशा फेस्टिवलची व्हिडिओ पण चांगली चालली, कारण मी बघितलं आणि फेस्टिवलची व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आला. म्हणजे अशा त्या व्हिडिओ बघताय ना, त्याच्या आपले डेली ब्लॉग्स पण बघा आणि आपली साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. फेस्टिवलचे व्हिडिओ जवळपास 1000च्या वरती व्ह्यूज आहेत, पण बरेचसे सबस्क्राईब पण खूप जण केलं. मग त्यातले नॉन सबस्क्रायबर आहेत ना ते जास्त आहेत. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला नवीन आपला कंटेंट डेली चालू असतो तो तुम्हाला बघायला भेटेल. आहे ना आता करंजाला इथे पोहोचलो. तर इथून रिक्षा शेअरिंगनी डायरेक्ट 4 फाट्याला त्याला फोन लावला, पण तो आज मला वाटते फोन न उचलत. बहुतेक तो असणार बाईकवर, त्याच्यामुळे तो भेटेल 4 फाट्याला. तिकडून आता पुढचं बघू सोडून बाकी याच्यातून आंघोळ व्हायचे. माझ्या मागा लागलेला रात्रीपासून लवकर पहिल्या बुटीला बोललो काय गरज आहे, माझं सगळं आटोपतो कारण पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि मग मी येतो. तो अजून कामावरच आहे, असा विषय आहे. त्याच्यामुळे आता इथून रिक्षा पकडूया आणि 4 फाट्याला गेले. बघ आता आहे ना इथे पोहोचलो आपण. आता आंघोळ वगैरे झाले, रेडी आहे ना, तर ते कपडे चेंज करू, बाकी वॉशिंग मशीनला टाकतो कपडे आणि निघूया. बंद असल्यामुळे स्मेल बघ कसा येतो लगेच. त्याच्यामुळेच चलो आता ह्याला रेडी होऊ द्या आणि निघूया इथून. कारण इथं कसं होतं उरणचं तो तेच बोलतोय, ट्रेन कंटिन्यू नसतात, प्रत्येकाच्या टायमिंग मध्ये असतात. अर्ध्या तासाने असते ना 1 तासाने असते, त्याच्यामुळे त्या हिशोबाने निघायचं. जसं आत्ताच चालू झाले ना, त्याच्यामुळे सध्या कंटिन्यू ट्रेन नाही म्हणून गडबड आहे. बाकी ठीक आहे असो. बघा आता इथे पोहोचलो, तिकीट घ्यायचो इथून कारण टोक याला गाडी लावायला मला तिकीट घेऊन थांबलं. तिकीट घेतलं, चलो आता हे बघा तिकीट घेतले, रिटर्न दिलं, डायरेक्ट ठाणे रिटर्न काढलंय. कारण काय होतंय पहिलं मला वाटतं आम्हाला कोपर खेळण्यात जात आहे आणि ह्यानी ते शॉप वगैरे सगळं बघितलंय. तर समजा तिथं नाहीच काम झालं, पुढे जायला लागलं तर मग परत तिकीट काढायला नको, तिथून डायरेक्ट जाऊ. त्याच्यामुळे तो गाडी पार्किंगला जाऊन आला. जाऊया आता. माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे कारण इथून हे चालू आलं नाही, इथून तर कधी संबंधच नाही उरण करून जायचा ट्रेननी. त्याच्यामुळे आता इथून जाऊया. आणि इथं कसं होतं टायमिंगचाच प्रॉब्लेम आहे थोडा, कारण कंटिन्यू नसतात, थोड्या टायमात नसतात. हा 9:30 आहे ना, हा 9:30 ट्रेन आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. चलो नाही 40 रुपये हो 80 घेतले 80 हे मस्त घेतलं रे सगळं एकदम. इथून आहे ना उतरलो, आता सीबीडी बेलापूरला पोहोचतोय. त्याच्यामुळे आता इथून बरं ट्रेन चेंज करायची आता. हे बघा हे इकडे चेकिंग चालू आहे. 10-16
आता कसं आहे माहिती का, तिथे कोपरखंडला पोहोचलो कारण का जवळपास 2 ते 3 स्टेशन म्हणजे 2 ते 3 वेळा चेंज करून रेल्वे यायला लागला. आणि ते जवळच आहे ना स्टॉप, 2 किलोमीटर काहीतरी दाखवतो ना आपला. कारण इथे बघू, इथे सर्व गोष्टी प्रॉपर इथे सर्व गोष्टी प्रॉपर भेटल्या ना तर मग पुढे जायला नको, नाहीतर मग पुढे जाऊया. बघूया आता कसं काय होतंय. रायडिंग गेअर्स, नंतर इंटरकॉम, अजून काही गोष्टी आहेत. पैसे पैसे भरपूर नाही. अरे चले अरे घुमला आहे. चलो जाऊया शॉप मध्ये, बघूया आता. इथं प्रॉपर झालं बेस्ट आहे, मग पुढे जायला नको, इथून रिटर्न जायला परत. आईला पण फोन केला, ती बोलली ये, पण पुढे जातच नाही तर कशाला. पहिले बघूया काय होतं, याच्यावर डिपेंड आहे. हे बघा, पहिला ना नाश्ता करतो, कारण का आता इथून जवळपास 2 किलोमीटरच आहे, त्याच्यामुळे तिथून चालत तिथं पोहोचू आम्ही. सकाळी मी पण आलोय, आपण नाश्ता करूया. नाश्ता करू पहिले. डाळ वडे आहेत, मेंदू वडे आहेत. तर बघा आता नाश्ता वगैरे झाला प्रॉपर. आता चहा पाहिजे, हा चहा घेतोय, मी काय चहा घेत नाही. आणि इथूनच जवळपास 1 किलोमीटर ना, त्याच्या जवळ आहे ना, 1 किलोमीटर पण तिकडे आहे. चालत तुला जाऊया, म्हणजे नाश्ता पण जिरत. आणि आता मेन ज्याच्यासाठी आलोय ना तिकडे जाऊया. बाकीचा सगळा टाइमपास आपला होतच राहणार आहे. आता किती दिवसानंतर ट्रेनचा प्रवास केला, त्या ट्रेनचा संबंधच नव्हता. गाडी घेतली, गाडी कुठं पण जायचं, गाडी घेऊन जायचो. इथे चहा घेतोय पहिला. बघा आता आहे ना, इथे पोहोचलो. हा एक बघितलाय आणि हा एक सेम बघितलाय ना. ह्याच्यामध्ये फक्त कलरचा डिफरन्स आहे आणि थोडं प्रोडक्ट वेगळं, बाकी काय ना. बाकी दोन्ही पण सेमच आहेत. त्याची साईज कशी मोठी आहे. हा एक्सेल डायरेक्ट 2 राहतील माझ्याकडे, पण बेस्ट आहे. आता हा फक्त जॅकेट होता, पॅन्ट पण तू गेला चेंजला, बघूया घातल्यावर. पॅन्ट पण हा प्रोडक्ट आहे ना पूर्ण. येस, बघू शूज. जी काय प्राइस आहे? 5200. बघ, माझा पण जवळपास कलर असाच आहे ना रे. हा तेच म्हणजे शेडिंग बघ, सेम शोल्डर आणि हा ग्रे. बघा फायनली आहे ना घेतला. ह्याचा हे जॅकेट घेतलं, मेन ह्याच आहे. मी पण घालून बघितलं, पण काय आहे माझ्याकडे आहे ना ऑलरेडी आहे घरी. कारण आधीच्या राईडला पहिले ह्याच्याकडे नव्हतं, कारण गेल्याला पण मी कोकण केलं अचानक, आधी जाऊन प्लॅन होता, त्यामुळे ह्याच्याकडे नव्हतं. मग ह्याचं पण घेतलं, ह्याचं पूर्णच घेतला सेट. मी जॅकेट घेतला, पॅन्ट घेतला. हा घेतो, एकच मिनिट. तर हे बघा दोघांचं मी पण घालून बघितलं आहे माझ्या ह्याचा फूट, पण मी काय घेत नाही आहे. आणि ऑलरेडी लॅपटॉपला एवढा खर्च लागला ना, तेवढ्या ह्याच्यामध्ये अख्खी ट्रिप झाली असते तेवढ्या पैशांमध्ये. जास्त 2 झाले असते, 1 पण नाही. त्याच्यामुळे ठीक आहे. बाकी सगळे शूज वगैरे तर बाकीच्या गोष्टी मी मागवल्यात, ते लागणार आहेत त्या. बाकी हेल्मेटची मला ग्लास घ्यायचे, ते घेतोय. बाकी आम्ही फायनली हे सगळं आता घेतलंय. ओके, हे चेंज करतोस. अगर इतना खर्चा किया तो इतना क्या, 2 चिप मोठा पैसा लावलाय. कारण कसं एकदा सगळ्या गोष्टी घेतोय ना, आणि मी तर मोस्ट ऑफ आपल्या वस्तू सगळ्या आलेल्या आहेत. मी येत नव्हतो, पण ते कसंही घेत आहे म्हणून आलोय मी. कारण काय होतं, एकदा वस्तू बघितलं ना की मन ताकद ह्याचं. बघा हे सेम हेल्मेट होतं, ह्यातलं घेतलेलं आपण लास्ट टाइम. आपल्याला पण ग्लास घ्यायचे, आपलं पण एकदम सुद्धा आहे, पण आपलं ते 299 ग्राफिक्स वाला आहे. ग्लास सेम आहे. तुम्हाला एक घेऊन दे जॅकेट तुझ्याकडून.
तू काय दिलंस मला एवढं दिवसात? नाही ते नको, ते आता नवीन ट्रिपला रे तुझ्याकडून स्पॉन्सर. माझ्याकडनं मी तुला काय नाही देऊ शकत. याला काय बोलतो, एक आहे आपल्याकडे आता काय नाही, फक्त पॅन्ट नाही. पॅन्ट माझ्याकडे पॅन्ट पण आहे. मला तुझी मी घालतो. पॅन्ट बी का आपण आयडिया कुठला हेल्मेट साठी पण आहे ना वायझर काढल्यात. ह्या डे नाईट वाले आहेत दोन्ही पण, आणि ही सिंगल आहे, डे साठीच आहे फक्त. तेच चॉईस करतो कुठला घेऊया ते, लावून पण दाखवतात तिथे. कारण कसं होतंय, हेल्मेट नाही ना आणलंय त्याच्यामुळे कळत नाही आहे. हेल्मेट फक्त त्या टायमाला मी घेतलेलं नवीन ऐन टाइमवर. माझं हेल्मेट जुने हे आता कसं लावत हे मी ते मागे पण एखादी चेंज करून दिली पण हे कळत नाही ग्लासचं. हा मला दाखवा जरा. हा आहे ना दाबाचा आहे लॉक खाली लावताना बघू द्या. अडकवायचे माझं पण ते सिस्टम आतलं. ओके त्याच्यामध्ये अडकायचं नाही तो वेगळा आहे, जो गोल आहे, गोल राऊंड दाबाचा निघतो. हा ओके. हा आता सिंगल मधलंच घेतो डे वाल्याच, कारण ह्या डे नाईट होत्या. पण ठीक आहे, मला हा सिंगल कलर हवा, ह्याच्या तिघांपैकी चॉईस करतो. किती? 20,000. 20,000. मामी पहिला बघायला तू करतोस काय? मामीला हा तुम्ही करा तुमचं. हो 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 चालेल. ती खिडकी आहे पहिले ट्रेडचं रिटर्नच आहे, बिल पण महाराष्ट्र झालं ते पडत समजणार पण नाही. मामी दाखवायला ठेवते 20,000 रुपयाचं. बघा व्हिडिओ बघतोस तर 20,000ची खरेदी केलंय. रत्मेशनी दिले. मी काय बोलतोय, एवढी खरेदी केलं तर आपली एक पॅन्ट देत घेऊन आणि एक काय ग्लोव्ज राहील, बाकी चालेल. बाकी आहे तुझी घे एवढं. बघा हे प्रॉपर पॅन्ट झाली एकदम मस्त फिटिंगला बसल्याची. आणि हे इकडं जॅकेट आहे. चाल जॅकेट चल. कन्याकुमारी आमची सजलं इकडं सध्या. नाही करताना दणका 20,000चा जोरदार खरेदी. पैसे कोण दिले ते सांग. आणि ह्याला पण कसं ब्लॅकच हवं होतं, गाडी पण बोलते ब्लॅक आहे, ब्लॅक वर ब्लॅक सगळं मॅचिंग. हेल्मेट आपलं नवीनचे नवीन, आपलं टेन्शन सगळंच झालं. ग्लोव्स पण मस्त आहेत, समोर आहे. के लिए अलीबाग से हमारे दोस्त भाई, तो इनको पूछेंगे. वेलकम सर, कैसा लगा आपको? बघा आता आहे ना फायनली सगळी खरेदी केली. आणि मेन कुठून घेतलं ना ते तुम्हाला दाखवतो, कोपर खेळण्यातून. मी काय घेतलं ना, कारण का आपल्याकडे आहे फक्त पॅन्ट. फक्त एक ना विचार करतोय आता, बघूया. कारण ऑलरेडी खर्च आहे ना भरपूर झालाय. नंतर जमलं नंतर जायच्या आधी येऊ. तर हे बघा हे स्टोअर आहे, ऍडव्हान्स मोटर गिअर्स AMG. इथून आम्ही खरेदी केली. आतमध्ये त्यांची आहे ना भेट घालून देतो तुम्हाला. बाकी काय काय घेतलं ते तर तुम्ही बघितलं. मनिमा हे बघा, हे सगळं आपण खरेदी केलं. एवढं ह्याच्यात हे शूज आहेत, ह्याचे सगळे घेतलेत. तर हे बघा हे सगळे एवढी खरेदी केली, प्रॉपर पॅक करून दिले. आणि हे इथले ओनर आहेत. हाय दादा, आपलं नाव विचारलं राहून गेलं. माझं नाव संतोष नाईक आणि आपलं स्टोअरचं नाव ऍडव्हान्स मोटर. येस. तर कोणी व्हिडिओ बघून आला तर काय डिस्काउंट वगैरे? तुम्ही प्रथमेश पाटील यांचा व्हिडिओ बघा आणि या जय महाराष्ट्र आपण आपल्या लोकांसाठी बेस्ट डील देणार आहे. जेवढं माझ्याकडून होऊ शकतो तेवढं आपण बेस्ट करून देणार. फक्त पण पेजला लाईक, फॉलो आणि शेअर करा प्लीज. येस, त्यांच्या पेजला लाईक शेअर सर्व. त्यांचा इन्स्टाचा आयडी आहे ना, तो पण मी तुम्हाला देतो माझ्या बायोमध्ये युट्यूबच्या व्हिडिओच्या. आणि त्यांना पेजला लाईक वगैरे शेअर करून या. प्रथमेश दादाच्या पेजला पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट पण करा की आपला व्हिडिओ कसा बनतो आणि काय सजेशन ते पण द्या. येस येस येस, थँक्यू. आणि बाकी सगळं घेतलं. आता माझ्या पण 1-2 गोष्टी आहेत, बघू नंतर. आता सध्या तरी बस एवढंच. आता बाकी शॉपिंग झाली, निघतोय आता घरी पण रिटर्न. बाकी काहीच नाही, याच्यासाठीच खास आलो होतो. त्याला पण सुट्टी होती, माझा पण टाइम शेड्यूल ऍडजस्ट केलं. बाकी चला दादा, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. येस येस येस, चलो. हे बघा सगळी शॉपिंग ऑल डन. आणि आता येऊन आहे ना ट्रेन मध्ये बसलो. ट्रेन थोडा वेळ आहे, 15-20 मिनिटं आहेत. त्याच्यामुळे आता डायरेक्ट जाऊ उरणला. बाकी सगळे ह्याच्या वस्तू आहेत त्या ठेवू. माझी फक्त जी आपली हेल्मेटची वायझर तेच आणलंय. डायरेक्ट पॅन्ट आणि आपले जे ग्लोव्ज आहेत ते पेंडिंग मध्ये ठेवले. ते आता बघूया जायच्या आधी किंवा नंतर कधी टाइम भेटेल तर घेऊन जाऊ. कारण बाकीचे पण खर्च भरपूर झाले, त्याचा हिशोबच नाही. तर आता जाऊ
वस्तू ठेवू आणि डायरेक्ट बोट पकडून घरी जाऊया. हे बघा इथे गाडी लावली होती आणि बाहेरच पुढलं चल गाडी काढ चल. आता आहे ना इथे परत उरणला पोहोचलो रिटर्न. आता काय करतोय याच्या फ्लॅटवरती जातोय. हे बाकी याचं सगळं सामान आहे ना ते ठेवतो आणि लगेच रिटर्न निघतोय. कारण जवळपास 4:30 झाले. अजून घरी जाईपर्यंत अर्धा 1 तास जाईल. सगळं इथून तिथं आपली गाडी ठेवली आहे त्याच्यामुळे ते पण टेन्शन नाही. इथून गाडी घेतलं का चालतो. आणि परत आता कराटेचा क्लास आहे ना त्याच्यामुळे घाई आहे. बाकी सगळं जे आणायला गेलतो ते सगळं घेऊन आलो. माझ्या पॅन्टला काय मुहूर्त लागलाय नाही पण बघूया आता लवकरच घेऊ ना. ऑलरेडी खर्च सारखं बोलते ते जायच्या आधीच भरपूर गोष्टी झाल्यात. पण हे कसं आहे हे पाहिजेच. जर जे रायडर्स लोक असतील ना त्यांना माहिती आहे. कारण कसं आहे रायडिंगला एवढं लांब जायचं आहे ना सगळ्या गोष्टी आहेत तर आपली सेफ्टी मेन आहे. कारण आपणच सेफ नसतो तर काय उपयोग आहे ना सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आणि ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा घेतलं की परत बघायला नको. पुढल्या राईड सगळ्या होऊन जातील. ठीक आहे ती गाडी काढतो नको आता. चलो आता आहे ना पोहोचलो इकडे परत रेवसला रिटर्न. आता काय करतोय त्याला बघतोय बस भेटते का. कारण बस जर भेटली ना हा डायरेक्ट जाईल. हा अलीकडे चालला निखरी देशात. त्याच्यामुळे परत माझ्यासोबत न्या तिथून परत शोधा. आणि ते काय झालंय आता खरेदी जाम केलंय. त्याला पार्टी दे ना तर ते कंजूसगिरी म्हणजे तिकडे खरेदी केली त्याची पार्टी कोण देणार. पप्पा इकडे एवढे पैसे संपवले पण त्याचा हिशोब नाही काय. आणि आता तर ते पैसा क्या चीज है हाथ का मैल असं आहे. तर चला ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही सगळं. आता बघितलं रायडिंग जॅकेट आता पूर्ण किट घेतला. माझा फक्त आता काय ती रायडिंगची पॅन्ट आणि ग्लव्हजच बाकी आहेत. बाकी ते सगळं आपलं मागवलेलं आहे. मेन लॅपटॉप होता आपला ते सगळं झालंय. गोबरेच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या ज्या जाण्यासाठी ज्या गरजेच्या आहेत ना तेच. फक्त आता काही कपडे नवीन आणायचे तेच बाकी राहतात. ते आता आम्ही मार्चला जाणार आहोत. तारीख तुम्हाला सांगतो. तारीख येणार काही ब्लॉगमध्ये सांगेन किती तारखेला निघतोय ते. तर कसं आहे ते कपडे जे आहेत ना ते फक्त आणायचे राहतील. बाकी सगळं रेडी झालेलं आहे. ओके. आणि आपल्या काही पॅन्ट्स वगैरे आहेत त्या वगैरे आहे काय. तर ठीक आहे चला असं अशी लोक. इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.